बोला नारायण महाराज. नाही ना ते आज पैठण तालुक्यामध्ये या ठिकाणी नाथ मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत. एका दिंडीबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आषाढी एकादशी निमित्त हे सर्व भक्त आणि भाविक जण पंढरपूरला पायी निघाले आहेत. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याबद्दल आपण 2 मिनिटं संवाद साधू. महाराज काय नाव आहे तुमचं? नवनाथ जगन्नाथ भोसले जळगावकर. बोला बोला. हा तर आम्ही आजचा 3रा मुक्कामी आम्ही आमच्या पंचक्रोशीतील महादेव मंदिर टेकडी येथून प्रस्थान झालेलं आहे. तरी आम्हाला 18 दिवस लागतात पंढरपूरला पोहोचायला. तरी आमच्या सोबत आता हे आमचे वयोवृद्ध विनेकरी बाबा 100 वर्ष वय आहे त्याचं. आज घरून जर निघले तर पंढरपूर पर्यंत ते असं कशात म्हणजे गाडीत पाय टाकीत नाही काही नाही. हा बोला बोलत राहा. बोला या इकडे या 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 ना ते डोक्यावर गथुडे ते घेऊन या इकडे दाखल द्यायला. हा हे आमच्या दिंडीचे कीर्तनकार हा हे हरिभाऊ महाराज मते. हा आम्ही हरिभाऊ विश्वनाथ मते महाराज मते जळगावकर. आम्ही तावरे नाना संस्थेचे शिष्य मंडळ आणि पैठणवासी. आम्ही प्रत्येक वारीला आम्ही शेष्टीला आमचे शास्त्री विठ्ठल शास्त्री महाराज त्यांच्या फडावर आम्ही कार्यक्रम करतो. दरवर्षी पैठण आणि पंढरपूर दिंडीला आम्ही कमीत कमी आता मला कमीत कमी 20 वर्ष होत आहे दिंडी चालून. आता तुम्ही याची माहिती पुढील नवनाथ महाराज सांगतील. तर आमच्या सोबत आता काही वयोवृद्ध मंडळी आहे. आता काही म्हाताऱ्या 70-80 वर्ष वयाच्या म्हाताऱ्या पण आहेत. त्या आता वाटानं गाडीत बसत नाही, इथून तिथून पायी चालतात पावसा पाण्यात. फक्त आमची एकच विनंती आहे शासनाला की थोडी व्यवस्था करा आमची. बाकी दुसरं काही म्हणणं नाही आमचं. पाऊस पाणी जरी असलं तरी भक्तांचा आणि भाविकांचा या ठिकाणी जोर अत्यंत वाढलेला आहे. कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, उत्साह आहे. जो आहे तो आहे उत्साह की पांडुरंगाला भेटायचंय, पांडुरंगाला भेटायचंय, विठ्ठलाला भेटायचंय आणि पायी चालायचंय. पायी चालून पायाने आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा पंढरी असं पूर्ण वारकऱ्याचं एकच दे. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. जय हरी मंडळी, जय हरी. रामकृष्ण हरी. हर हर महादेव.